2-4 सीट तरी आल्या पाहिजेत त्यांच्या म्हणून भाषण करत राहू दे, त्यांच्याबद्दल मला आक्षेप नाही. पण गद्दारीचा विषय जे वारंवार सांगतात त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की आम्ही अनेक वेळा सांगितलं की आम्ही भाजप आणि शिवसेना अलायन्समध्ये निवडून आलेलो आहोत. मध्ये 2 वर्षाचा कोविडचा कालावधी होता म्हणून काही करता आलं नाही, परंतु शिंदे साहेबांनी 4 ते 5 वेळा त्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांची आणि त्यांना सांगितलं की आपल्याला काँग्रेस बरोबर नको, भाजप बरोबर जायचं. मग ज्यावेळी आपण निवडणुका लढतो काँग्रेस आणि आपल्या भाजप आणि शिवसेनेबरोबर आणि निवडून आल्यानंतर काँग्रेस बरोबर जाऊन बसतो, ही कसली काही ही विचारांबरोबर गद्दारी नाही. ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार होता की जर मला काँग्रेस बरोबर जावं लागलं तर मी शिवसेनेचं दुकान बंद करणार. मग ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी नाही. मग ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली त्यांनी आम्हाला शहाणपण शिकू नये. मला असं वाटतं की एखादी उमेदवारी बदलण्याचा अधिकार देखील शिवसेनेमध्ये आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेला आहे. त्याच्यामुळे निर्णय ते योग्य घेतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन घेतील.